नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे शहरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असताना वाहतूक विभाग मात्र नवनवीन तंत्रज्ञानाने दंड आकारत आहे। या दुहेरी कोंडीच्या मनस्तापाला कंटाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाचा फोडली आहे। मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीनहात नाका जंक्शनवर जोरदार आंदोलन छेडण्यात आलं। वाहन चालकांवरती दंड लावणाऱ्या वाहतूक विभागाने आधी वाहतूक कोंडीवरती उपाययोजना करावी, अन्यथा वाहन चालकांच्या संयमाचा बांध फुटेल असा इशारा मनसेने वाहतूक उपायुक्त पंकज सिरसाट यांना निवेदनाद्वारे दिला आहे। ठाणे शहरात गेल्या दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची समस्या ही तीव्र झालेली आहे। रोजच्या प्रवासात नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती अडचणींचा सामना करावा लागतोय। याच्या निषेधार्थ मनसेने तीनहात नाका जंक्शनवरती वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर फलक झळकवत आंदोलन केले। यावेळी अविनाश जाधव यांनी वाहतूक विभागाचे वाभाडे काढले। वाहतूक पोलिसांकडून कोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाही, फक्त वाहन चालकांवरतीच दंडात्मक कारवाई केली जाते। तेव्हा नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळावा यासाठी पोलीस प्रशासनाने नवे तंत्रज्ञान वापरून उपाय शोधले पाहिजेत। तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता तात्काळ पावले उचलली पाहिजेत। नवनवीन तंत्रज्ञानाने केवळ दंडात्मक कारवाई करून कोंडी कमी होत नाही, तर त्यासाठी शास्त्रोक्त व नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक व्यवस्थापन करणे गरजेचं आहे, अशी सूचना करून मनसेने प्रशासनाला जाब विचारला आहे। पोलिसांकडून कळवण्यात आलं होतं की ठाण्यामध्ये आता झेब्रा क्रॉसिंग केला, ट्रिपल सीट केला, हेल्मेट नसेल तर तुमच्यावर दंड मारण्यात येईल। आणि ही दंडाची अमाऊंट काही छोटी मोठी नाहीये, 50-100 रुपये नाहीये, 500, 1000, 2000 अशी वेगवेगळ्या प्रकारची मोठ्या दंडाची आकार आहे। ठाणेकर हा मध्यमवर्गीय ठाणेकर आहे। जर तुम्ही रोज प्रत्येकाला चलन मारणार असाल तर मला असं वाटतं ठाणेकरांनी मग सायकली घ्याव्या लागतील आम्हाला विकत। आणि दुसरी बाजू अशी आहे याची की तुम्ही आम्ही नियम पाळत नाही म्हणून आमच्यावर दंड मारताय, पण मूळ जे आहे तुमच्याकडनं सरकारकडनं नियमांचं पालन होत आहे का? चांगले रस्ते दिलेत का तुम्ही आम्हाला? आज वसईवरनं ठाण्यात यायला 5.5 तास लागतात, भिवंडीवरनं ठाण्यात यायला 3 तास लागतात, शिळपाट्यावरनं ठाण्यात यायला 2.5-3 तास लागतात, मुंबईवरनं ठाण्यात यायला आणि मुंबईला जायला तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे? हा ठाणेकर ट्रॅफिकसाठी पूर्ण आतमध्ये अटकलेला आहे। तो मी त्यांना विनंती केली की प्रेम एकतर्फी नसावं, म्हणजे तुम्ही टोईंग पाठवलात की लोकांनी दंड भरावं, तुम्ही दंड मारलात की आम्ही दंड भरावं, पण तुम्ही आम्हाला ज्यावेळेला सुविधा देता त्यावेळेला आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाहीये। आम्ही प्रचंड त्रस्त आहोत ठाणेकर म्हणून, आम्हाला आता वेळ लागेल अशा प्रकारे या ट्रॅफिकच्या विळख्यात आम्ही अटकलोय। घोडबंदरला जर तुम्ही गेलात तर घोडबंदरच्या लोकांनी आता आंदोलन सुरू केलेली आहे ट्रॅफिकवर, त्यांनी कुठल्याही पक्षाला सोबत न घेता त्यांनी वैयक्तिक आंदोलन सुरू केलेलं आहे। तर मला असं वाटतंय की ट्रॅफिकचा जोपर्यंत तुम्ही विळखा कमी करत नाही तोपर्यंत आमच्याकडनं हे चलन घेणं बंद करा। आज तुम्हाला सांगतो, समृद्धी महामार्ग 5 वर्षात पूर्ण झाला, पण तो भिवंडीचा ब्रिज होत नाहीये 200 मीटरचा। तुम्ही जर घोडबंदरला गेलात तर घोडबंदरला जी काय ट्रॅफिक आहे म्हणजे शिस्त आम्ही पाळायची, म्हणजे ट्रक 4-4 लेन मधनं येतात त्यांचं काय करणार? त्यांना तर हायकोर्टाचे नियम आहे, सुप्रीम कोर्टाचे नियम आहे, त्या बाबतीत कुठलेच नियम नाही। 4-4 लेन मध्ये ते गाडी चालवतात ट्रकवाले, पण आम्ही इथे ट्रिपल सीट चालवली, हेल्मेट नाही घातला तर लगेच आमच्यावर दंडात्मक कारवाई होणार। पण त्यांच्यावर काय नाही होत। नियम असा आहे की सकाळी 8 नंतर दुपारी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत शहरामध्ये ट्रक आले नाही पाहिजेत, हेवी ट्रक, मग ते कसे येतात? मग त्यांना का नाही नियम आहे? जिथे तुमचा पोट भरतं तिथे तुम्ही आम्हाला तिथे सगळे नियम पायधुळीत उडवणार, आणि जिथे सर्वसामान्य ठाणेकरांचा विषय येतो तिथे मला असं वाटतं की अशा प्रकारचे नियम आम्ही लादून देणार नाही। ही आमची आज पहिल्यांदा शहर ट्रॅफिक यांना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं असं हे करू नका, नाहीतर या सर्वाच्या विरोधात संपूर्ण ठाणेकरांना एकत्र करून आम्ही मार्च काढू। तुम्ही सिंगानिया शाळेत जा, नाही तर कुठेही जा, बरोबर आहे? ट्रॅफिकचा बोजबाळा जो उडालाय ना ठाण्यामध्ये, तो एवढ्या वर्षात कधी उडाला नव्हता, एवढा ट्रॅफिकचा बोजबाजा उडालेला आहे। तुम्ही कुठल्याही सिग्नलला सिंगल सिग्नलनी जाऊ शकत नाही, 4-5 सिग्नल सुटेपर्यंत थांबावं लागतो आणि एक सिग्नल 1.5 ते 2 मिनिटाचा असतं। ह्या सगळ्या गोष्टीला एक ठाणेकर म्हणून माझी वैयक्तिक चीड आहे। मी एका पक्षाचा नेता म्हणून बोलत नाहीये, तर माझी ठाणेकर म्हणून चीड आहे। अशी प्रत्येक ठाणेकराची ही चीड आहे की तुम्ही फक्त आमच्यावर दंड मारताय, पण आम्हाला सुखसुविधा दिल्या जात नाहीयेत। आमची कुठली जो ठाणं आज तुम्ही जर बघाल ठाण्याकडे तर 1920 म्हणजे ब्रिज वगैरे हे त्याच वेळेला झालेत, नवीन काही नाही आहे आमच्या ठाण्यामध्ये। ठाण्याला मुख्यमंत्री पद मिळाल्याच्या नंतर अपेक्षित होतं की आम्ही या सगळ्यातनं निघू, पण निघालेलं नाही आहे। मागच्या 10 वर्षामध्ये ठाणं तसंच आहे जे जुनं होतं। नवीन ब्रिज आलेत, नवीन काय नाही आहे, वाटोळा झालंय। फक्त इमारती आल्यात, इमारतींना परवानग्या दिल्यात, लाखो लोक ठाण्यात आणलीत, मोठ्या मोठ्या गगनचुंबी इमारत उभ्या केल्या, ते लोक जाणार कुठून?
आम्ही गाडी विकत घेतो त्यावेळेला तुम्ही आमच्याकडनं रोड टॅक्स घेता, बरोबर आहे. म्हणजे आम्हाला रस्ते आणि पार्किंगची व्यवस्था तुम्ही करून द्यायची असते. परंतु आज जर आम्ही रस्त्यावर गेलो तर आमची गाडी जर कुठे पार्क केली तर 5 मिनिटात मागणं टोईंगची गाडी येते आणि गाडी उचलून घेऊन जाते. म्हणजे आता गाडी काय अशी काय पॅक करायची आणि खिशातनं घेऊन जायची का? कुठे जाताना गाडी कुठेतरी आम्ही पार्क करणार आहोत ना, मग आम्हाला व्यवस्था करून द्या पार्किंगची. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यामध्ये विकासकांनी केलेली घरासंदर्भातली फसवणूक, रेशनिंग ऑफिस याबाबत विषय, शैक्षणिक विभाग, पाणी त्याचबरोबर विविध विषय याबाबत तक्रारी आमदार संजय केळकर यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून ठाण्याकरिता माझ्या पाठपुरामुळे 5 MLD पाणी वाढवून मिळालं होतं. त्यामुळे घोडबंदरवासियांना पुरेसे पाणी मिळत होतं. पण ते पाणी मुंबई महानगरपालिका बंद करणार असं समजताच मी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना पाणी बंद करू नये असं सांगितलं. असं असूनही त्यांना आश्वासित केलं असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलंय. तसेच फसवणुकीच्या अनेक तक्रारी वाढल्या असून पोलीस स्टेशनला जाऊन बघितलं तर फसवणुकीचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत आहेत. आमच्या जनसंवादाच्या माध्यमातून शेकडो जणांना न्याय मिळवून दिला आहे असं देखील आमदार संजय केळकर यांनी सांगितलेलं आहे. तर नागरिकांना या संपूर्ण फसवणुकीपासून सतर्क राहण्याचं आवाहन देखील जनसेवक आमदार संजय केळकर यांनी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर माजीवाडा गावातील नाना नानी उद्यान ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी संरक्षित ठेवण्याचा लढा देखील त्यांचा यशस्वी झालेला आहे. नाही, आज आता एवढा धोधो पाऊस पडत असून देखील सकाळपासून एकामागे एक निर्णय अडचणीत असलेले काही समस्या, काही निवेदनं घेऊन लोक आले. मुंबईहूनही काही प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी मांडले गेले BMCच्या संबंधामध्ये. BMCच्या कडनं आपल्याला पाणी जे मिळतं ठाण्याला, तर ते पाणी आपल्याला काही MLD अधिकचं मिळावं म्हणून मी स्वतः प्रयत्न केले होते आणि ते आपल्याला मिळालंही होतं. जवळजवळ 5 MLD पाणी वाढवून मिळाल्यामुळे काही प्रमाणामध्ये घोडबंदरवासियांना आपण दिलासा दिला होता. परंतु आता पुन्हा त्यांनी ते पाणी बंद करण्याची नोटीस दिली होती. तर त्या अनुषंगाने माझं BMCच्या अतिरिक्त आयुक्तांशी पण लगेच बोलणं झालं, कारण आपल्या लोकांची विनंती होती की हे पाणी बंद होता कामा नये. तर त्यांनी पण आश्वासित केलं की हे आम्ही चालू ठेवू आणि तुमचं जे पाणी बंद करण्याची जी नोटीस दिलेली आहे तर ती आम्ही योग्य वेळेला मागे घेऊ. आत्ता जे चालू आहे ते चालू ठेवू. अशीही काही सार्वजनिक लोकांच्या संबंधातलेही विषय अधिकारी पुढे आणतात आणि याच्यामध्ये लोक घरं बुक करतात, घराचाही पत्ता नसतो आणि पैसे देऊन बसलेले असतात. अशा प्रकारच्या केसेस आज पण आल्या. म्हणजे ही एक वेगळीच मोडस ऑपरेंडी सुरू झाली आहे की लोकांकडनं पैसे घ्यायचे आणि हे गरीब लोक आहेत बिचारे.
म्हणजे ज्यांनी आता पैसे दिले त्याची मुलगी जी आहे ती बिचारी दिव्यांग आहे, त्याला स्वतःला इतकी गरिबी आहे तरी देखील त्या माणसाने 3 लाख रुपये दिले आणि अजून एक वीट दिसत नाही आहे आणि पैसेही परत केले जात नाही, त्याला त्याच्या ऑफिसमध्येही उभं केलं जात नाही. तर त्याच्यामुळे आम्ही आता त्या विकासकाशी संपर्क केलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला निश्चितपणे आम्ही न्याय देण्याचं काम करू. आपल्या इथे सध्या भरती प्रक्रियेचं आम्ही जसं प्रशिक्षण घेतलं परवा, तर फायलेरिया डिपार्टमेंटमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ते देखील माझ्याकडे आले होते, कारण त्यांचंही अचानक काम बंद करून टाकलं. आता जी 5-5, 10-10, 20-20 वर्ष काम केलेली आहे त्यांनी जायचं कुठे? तर तोही विषय नोकरदारीच्या संबंधामध्ये या ठिकाणी लोक घेऊन आले होते. असे विविध विषय, याच्यातला महत्त्वाचा विषय अगदी सुरुवातीला मी आल्या माझ्याकडे जो आला, ही घोडबंदर वासीय जे आहेत, जसं ट्रॅफिक जाममुळे त्रस्त आहेत तसं रुंदीकरण जे आहे, म्हणजे सर्व्हिस रोड मुख्य रस्त्यामध्ये घ्यायचा घाट घातला जातो, त्याच्यासंबंधी बरंचसं आम्ही मुवमेंट सुरू केलेली आहे. त्याच्या संबंधातले MMRच्या बरोबर मीटिंग देखील घेतलेल्या आहेत. परंतु त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांचा निवेदनं दिली. जवळजवळ 10 असोसिएशनच्या लोकांनी मिळून पुन्हा ती निवेदनं दिली. त्याचंही पुढच्या काळामध्ये आम्ही मार्ग काढतो आहोत. नागरिकांना मी वेळोवेळी आवाहन करतो, म्हणजे विद्यार्थ्यांची तर एवढी मोठी फसवणूक होते की नोकरी ज्यांना पाहिजे तर बेरोजगार मंडळींना फार मोठ्या प्रमाणामध्ये या ऑनलाईनच्या माध्यमातून फसवलं जाते. प्लेसमेंटची ऑफिसेसचं पेव फुटलं आहे आमच्या इथे शहरामध्ये आणि लोक देशभरामधून इथे तरुण येत आहेत ऑनलाईनची सगळ्या जाहिराती बघून आणि त्यांचे पैसे तिथे भरले जात आहेत. नोकरीचाही पत्ता नाही आणि पैसेही परत त्यांना मिळत नाही. अशी शेकडो उदाहरणं झाली. ही एक फसवणूक आहे. विकासकाकडनं केली जाणारी फसवणूक आहे. अशा निरनिराळ्या इझी मनीच्या माध्यमातून तरुणांची किंवा गरजवंतांची त्यांना फसवणूक केली जाते. तर माझं आवाहन आहे की याच्यामध्ये कुठलंही आमिष, जसं अमुक एक रक्कम भरली की आम्ही जास्तीचं व्याज देऊ असं आमिष दाखवलं जातं. लोक बिचारे अख्खं त्यांची नोकरीचे सगळे पैसे जे आहेत ते त्याच्यामध्ये टाकतात. तर आपण कुठे ना कुठे योग्य त्या ठिकाणी आणि कुठेच नाही तर पोलीस स्टेशनला आपण जाऊन चौकशी करा. ही फसवणूक वाढलेली आहे आणि लोकांची लाखो रुपयाच्या फसवणुकी ज्या आहेत त्या ठिकाणी झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला काही महिने उलटले असताना देखील मोदी-शहा सरकारने पाकिस्तानबरोबर क्रिकेटचा खेळ सुरू केला आहे. पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकारविरोधात ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाने जोरदार आंदोलन केलंय. शहीदों के सन्मान में देशभक्त उतारे मैदान में क्रिकेट नहीं युद्ध खेळू, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा यावेळी संतप्त ठाणेकरांनी दिल्या आहेत. देशभरात जनभावना तीव्र असताना क्रिकेट सामना भरवून शहीदांचा अपमान करणाऱ्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सिंदूर पाठवून पहलगामच्या भ्याड हल्ल्याची आठवण यावेळी करून देण्यात आली. ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने माझं कुंकू माझा देश राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलं. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेना चंदनवाडी शाखा येथे केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला आहे. या क्रिकेट सामन्यांच्या विरोधात देशभरात जनभावना तीव्र आहेत. या जनभावनेला शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून वाचा फोडलेली आहे. शिवसेनेच्या रणरागिणी घरातून सिंदूर जमा करून या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. तर हे सिंदूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलेला आहे. शिवसेनेचे नेते तसेच माजी खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख नरेश मनेरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिश गाडवे, जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, उपजिल्हा संघटिका आकाश राणे, महेश्वरी तरे, ज्योती कोळी यांसह अनेक महिला पदाधिकारी येथे उपस्थित होत्या. असं वाटतं की आज संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने आज हे आंदोलन चालू आहे, माझं कुंकू माझा देश, आज संपूर्ण देशामध्ये आंदोलन करतायत. आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायला सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन होत आहे. आज तुम्ही बघितलं असेल, एका अमेरिकेच्या इशाऱ्यावर या ठिकाणी युद्ध थांबलं जातं, परंतु दुर्दैव आहे ज्या पाकिस्ताननी त्या ठिकाणी आपल्या 26
महिलांचं कुंकू पुसलं आणि आज जवळजवळ 145 दिवस त्याला पूर्ण झाले आणि अजूनही त्या कुटुंबावरचं दुःख सावरलेलं नाही आणि अशा परिस्थितीवरती त्याच्यावरती मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार करते आणि त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर या ठिकाणी आंदोलन चालू आहे। आणि तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामधले 6 कुटुंब या ठिकाणी त्या शहीद झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आज कल्याण डोंबिवली आपल्या बाजूला असलेल्या या ठिकाणी आज जे मोने कुटुंब असेल किंवा इतर कुटुंब असेल आज त्यांच्या कुटुंबातला करता धरता गेलेला आहे, परंतु राज्य सरकार असेल केंद्र सरकारने त्याची साधी दखलसुद्धा घेतलेली नाही आणि आज त्याच्यावरती मीठ चोळण्याचं काम केलं। ज्या पाकिस्तानने आज आपल्या हजारो जवान त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल की आज आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागतंय। आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे जे काय चालू आहे, तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, आज कित्येक समस्या आहेत आणि त्या समस्या न सोडवता या ठिकाणी आमच्या भगिनींवरती ज्या कुटुंबावरती जो शहीद झाले त्या कुटुंबावरती मीठ चोळण्याचं काम आज हे या ठिकाणी करते आणि म्हणून जनता आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे। तुम्ही बघितलं असेल जो खरा राष्ट्रभक्त असेल, ज्याला देशाचा बद्दल अभिमान असेल आणि आज कशा पद्धतीने आपल्या ह्याच्यावरती हल्ला करून आज ऑपरेशन सिंदूर नाव दिलं आणि त्या सिंदूर नाव देत असताना त्यांनी सांगितलं की रक्त आणि सिंदूर आज एकत्र राहू शकत नाही आणि आज परिस्थिती बघितली असेल आज या महिलांचं कुंकवाचं रक्षण करण्यासाठी आज संबंध जास्तीत जास्त महिला या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामागे संपूर्ण देश आहे आणि आज असं असताना सुद्धा आज ज्या पद्धतीने या ठिकाणी मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी करतायत त्याचा निषेध आम्ही करतो। अरे त्या दगडाला शेंदूर कोणी लावला होता? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तो सिंदूर लावला होता आणि त्याला धर्मवीर आनंदीगे साहेबांनी त्याचबरोबर उद्धव साहेबांनी त्याला त्यावेळेस तो सिंदूर लावला नसता तो कोण मुख्यमंत्री सुद्धा झाला नसता किंवा नगरसेवक सुद्धा झाला नसता किंवा आमदार सुद्धा झाला नसता। त्यामुळे त्यांनी जो गद्दार आहे त्याला ह्या बोलण्याचा काहीही हक्क नाही। ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्या गद्दारांना काही बोलण्याचा अधिकार नाही आणि या असे हे सर्व जे आहेत हे विकाऊ लोक आहेत, गद्दार आहेत, त्यामुळे त्यांना बोलायचा काही हक्क नाही। त्यांना काय बोलायचं त्याला तारतम्य नाहीये। मला वाटतं नरेश मस्के सारखा माणूस त्या ठिकाणी काही बडबडतो। अरे तुला त्यावेळेला ते हे चढाओढ चालली होती की तिकडच्या लोकांना कोण घेऊन येतो हे त्यावेळेला एकनाथ शिंदे जातील किंवा ते जातील, परंतु ते काही केलं नाही आणि या दगडाला शेंदूर लावण्याचं काम आहे ना हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, धर्मवीर आनंदीगे साहेब असतील आणि हे त्यांच्या तोंडाला काळा फासणारा एवढं लक्षात ठेवून। एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे, तर दुसरीकडे या विमानतळाला भूमिपुत्रांचे कैवारी स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी समस्त भूमिपुत्रांनी केली असून त्याचा ठराव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे। मात्र हा ठराव पाठवून देखील नाव देण्याबाबत केंद्राकडून काहीच हालचाली होताना दिसत नाही। त्यामुळे दिबा पाटील यांच्या जनशताब्दी वर्षाचं औचित्य साधून विमानतळाला नाव द्यावं ही मागणी समस्त भूमिपुत्रांच्या वतीने भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ जसाई अशा कारलीचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रीय नेते दिबा पाटील यांच्या सध्या जन्मशताब्दीचं वर्ष सुरू आहे, त्यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी सर्व जनतेची आहे। त्या संदर्भात राज्य पातळीवरचे सर्व ठराव आणि प्रक्रिया पूर्ण होऊन सदरचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे। मात्र नामकरणासंदर्भात शासकीय स्तरावरती फार हालचाली दिसत नाहीत, केंद्रात काहीच हालचाल दिसत नाही। त्यामुळे दिबांना मानवंदना देण्यासाठी व सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही भव्य कार रॅली काढण्यात आली। राष्ट्रीय नेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट आणि भिवंडी लोकसभेचे माजी आणि धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट आणि भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या आयोजनाखाली सदर कार रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं। शक्ती प्रदर्शन म्हणण्यापेक्षा जो स्थानिक भूमिपुत्रांचा प्रतिसाद आपण पाहता, ही राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेबांविषयी आदर, सन्मान आणि आमच्या मनात असलेला त्यांचा अभिमान आपण पाहत असाल आणि म्हणूनच
ह्या विमानतळाला कुठल्याही परिस्थितीत स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचं नाव द्यावं आणि तो आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे आणि तो आमचा अधिकार आम्ही मिळवणार आहे नक्की। खास करून हे आजची रॅली संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे, केंद्रीय मंत्री महोदयांची भेट घेणार आहे। खास करून मी मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की तुम्ही जो मराठा समाजाचा एवढा मोठा जटिल प्रश्न मार्गी लावला ना, मग आमची मागणी त्यासमोर काहीच नाही, तर तुम्ही आमची मागणी मान्य करा, आमचा प्रश्न सोडवा, अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री महोदयाकडे करणार आहे आणि मग केंद्रात करणार। उद्घाटन होणारच नाही जर नोटिफिकेशन नाही निघालं, दिवा पाटील साहेबांचं नाव लागलं नाही तर उद्घाटन होणार नाही। हा आमचा ट्रेलर आहे, तुम्ही लाखोच्या संख्येने लोक पाहाल, मग उद्या धावपट्टीवर उतरायला लागलं तरी चालेल, ही लक्षात ठेवा। 100% आगरी कोळी बांधव हा क्षत्रिय समाज आहे, हे तुम्हाला माहीत असेल आणि आमच्या न्याय हक्कासाठी आहे ना आमचा संघर्ष, आमचे विलेख होते तुम्ही पाहाल। फक्त तो नोटिफिकेशन काढावं ही आमची मागणी आहे, तो आमचा सन्मान आहे आणि आम्ही तुमची ऋणी राहू, तर तुम्ही आमचा हक्क दिला म्हणून, पण नाही दिला तर मग आम्ही आमचा हक्क घेणार। बघू ना, आता एकदा विनंती करू ना, आम्ही 2 दिवसानंतर मी स्वतः जाणार आहे ना, विनंती करणार आहे। जर 7 दिवस अगोदर नोटिफिकेशन नाही निघालं तर पूर्ण विमानतळाला घेराव घालून धावपट्टीवर सुद्धा आम्ही जाऊ। तर बघा, तर तुम्ही फक्त आणखी किती शहीद पाहिजे असेल ना, भिवंडी ते जासई या भागामध्ये दिवा पाटील यांचं नाव नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय मंडळात द्यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सर्वस्वी झालेला आहे, परंतु केंद्र सरकारकडे आणि विशेषतः कॅबिनेटमध्ये मंजूर झालेला आहे। पंतप्रधानांकडे कार्यालयामध्ये 1 वर्षापासून पडून आहे। आपण त्याचं नाव देणार आहोत कसे येत्या 8 दिवसामध्ये 30 तारखेच्या आठ दिवसापूर्वी अधिसूचना करायची मागणी आहे आणि त्याचं लक्ष देण्यासाठी आज मी स्वतः यशवंत पाटील आणि मामा यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी भिवंडी हे जासई कुळगावी त्यांच्या आम्ही रॅली करण्यात आलेली आहे। लोकांमध्ये निर्माण झालं की 1 वर्षापासून हा निर्णय का घेतला जातो, त्यामुळे जनतेमध्ये संतोष आणि संतोष व्यक्त करण्यासाठी त्यांचा उत्स्फूर्त हा भाग आलेली आहे। हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासींच्या हक्काला बाधा येत असल्यामुळे कुठेतरी आदिवासी बांधवांमध्ये आता असंतोष निर्माण झालेला आहे। याच पार्श्वभूमीवरती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने उलगुलाल आंदोलन करण्यात आलं। सदर आंदोलनाची सुरुवात ही शहापूर येथून झालेली आहे, तर हे आंदोलन थेट मंत्रालयाच्या बाहेर करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झालेले पाहायला मिळालं। हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासींच्या आरक्षणाला कुठेतरी बाधा निर्माण होऊ लागलेली आहे। एवढंच नव्हे तर हैदराबाद गॅझेटमुळे बंजारा व इतर जातींना आदिवासी जमातीत घेण्याचा प्रयत्न केल्यास आदिवासींचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते। त्यामुळे या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर संविधान वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। याच पार्श्वभूमीवरती संविधान वाचवण्याकरिता अखिल भारतीय विकास परिषद राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर स्थित मंत्रालयाचा उलगुलाल जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आलं होतं। आदिवासींच्या हक्काला धक्का लावल्यास आदिवासी भागात न राहणाऱ्या रेल्वे रूळ उखडून टाकण्यात येतील, तसेच मुंबईचा पाणीपुरवठा बंद करू असा थेट इशारा या जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। यावेळी राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव, युवा प्रदेश अध्यक्ष गणेश गवळी, संदीप गवारी, गोरख रहेरे, प्रदीप फुटे, हंसराज खेवरा, निलेश महाले, सुरेश भांगरे इत्यादी पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। राष्ट्रीय युवा अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी परिषद हे सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून हे आदिवासीचे उलगलन हे झोपलेल्या गेंड्याच्या कातडीच्या सुस्ताडासारख्या झोपलेल्या सरकारच्या छात्यावर ते बसून ज्या आदिवासीच्या मागण्या त्या उलगलांच्या माध्यमातून त्याचा नरडीचा गोट घेऊन आदिवासी मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आज मुंबई विमानतळावर धडकतोय। काय मागण्या? आदिवासी समाजामध्ये जे हैदराबादचं गॅझेट लागू करण्याचा प्रयत्न हे बनवादी जातीवादी सरकार करते, त्याला आमचा विरोध आहे। का त्या गॅझेटच्या माध्यमातून बंजारा म्हणतोय आम्हाला आदिवासींचं आरक्षण द्या, धनगर म्हणतोय आम्हाला आदिवासीचं आरक्षण द्या। हे कोणत्या बापाची ठेप नाही, आरक्षणाची भीक जे मागणारे लोक आहेत त्या भिकारड्यांना माझं सांगणं आहे का तुम्हाला कदापि आरक्षण मिळणार नाही, परंतु हे जातीयवादी मनवादी सरकार जाणूनबुजून राजकारण करतंय। त्यांनी हिंदू मुस्लिम संघर्ष लावला, मराठा ओबीसी संघर्ष लावला, आदिवासी धनगर बंजारा संघर्ष उभा करून दिला। ह्या फडणवीस शिंदे पवार या मनवादी जातीवादी सरकारने हे याला महाराष्ट्र विसरणार नाही। त्यामुळे आमचं आरक्षण कोणाला देऊ नये, आमच्या ताटात कोणाला देऊ नये। त्याच्यात सोबत 13 जिल्ह्यातील 17 संवर्गाचे जे पद आहेत
त्यासाठी आम्ही मुंबईला आंदोलन केलं होतं मंत्रालयात. आमच्या सोबत त्या आमदारांनी उड्या पण मारल्या होत्या. तेव्हा त्या मुलांना मानधनावरती कामावर घेतलं. 1 वर्ष झालं कमिट, परंतु 1 दिवसाचा खंड 5 तारखेला GR काढला. त्याच्यामुळे त्या मुलांवरती अन्याय झाला. तो GR रद्द करावा. त्याचसोबत 13 जिल्ह्यातील 17 संवर्धित पदांसाठी जी भरती रखडलेल्या आहेत त्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे ती केस लवकर लावावी, चांगला वकील देऊन, पण जाणून बुजून हे सरकार लावत नाही. त्याचसोबत दिनांक 6 जुलै 2017 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय. बोगसांनी खऱ्या आदिवासीच्या ज्या जागा बळकावल्या त्या तात्काळ रिक्त करून खऱ्या आदिवासी नोकर भरती करून त्या बोगसांना हाकलून द्यावं. त्याचसोबत आदिवासींच्या नामसाधर्माचा फायदा घेऊन ज्यांनी बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहेत, ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोगस सर्टिफिकेट दिलेले आहेत, त्या अधिकाऱ्यांना या सेवेतून बडतर्फ करावे आणि त्या बोगसांना आदिवासी हाकलावे. त्याचसोबत आदिवासींचा बिंदू नामावले जो छोटा बिंदू आहे 2 वरून 8 वरती आलेला आहे. त्याच्यामुळे आदिवासींच्या कुठल्याही भरतीमध्ये जागा दिसत नाही. त्यामुळे तो 8 वरून 1 नंबरला तो बिंदू यावा. त्याचबरोबर वन जमिनी, गायरान जमिनी, वसतिगृह, आश्रमशाळांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे. त्याचसोबत आमच्या आदिवासी विभागाच्या बाहेर 3 महिने झाले आज ते रोजंदारीचे मुलं बसलेत. तो कंत्राटी GR रद्द करावा म्हणून त्या वर्ग 3 वर्ग 4च्या मुलांना अजून न्याय मिळाला नाही. शासन लक्ष देत नाही आणि आम्ही शहापूर ते मुंबईपर्यंत पायी आलेलो आहे, तरी या गेंड्याच्या कातडीला अजून जाग आलेली नाही. या सरकारला इतरांचे आंदोलन राहतात, त्यांच्या पुढे पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, आम्हाला तुमची भीक नको जेवणाची पाण्याची, आम्ही उपाशी मंत्रालयात धडकू, परंतु एवढा तळतळ आदिवासी घ्यायचा नाही. आम्हाला विचारलं सुद्धा कोणी आलं नाही या मनवादी सरकारचं. फडणवीस, अजित पवार आणि शिंदेना आम्ही काही दिवसात त्यांची जागा दाखवून देणार आहे. कारण 2014 पासून आतापर्यंत या सरकारने आदिवासी मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे आणि या बंजारा धनगरांना जर आरक्षण देण्याचा प्रयत्न या मनवादी जातीवादी सरकारने जर केला, आमच्या भागातलं पाणी मुंबईला आणि मराठवाड्याला जाते, त्या रात्रीतून नळकड्या पडून मुंबईचं पाणी बंद करून, कारण आमच्या बरोबर जीवावरती मुंबई जगते, मुंबई पाणी पिते, हे सरकारला सगळ्यांना समजलं पाहिजे. ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत पेसाच्या त्या सरकारने तात्काळ सोडवाव्यात. यापुढे आम्ही सांगतोय, जर सरकार याच्यामध्ये दखल घेत नसेल तर सरकार इतरांची दखल घेते. आम्ही सुद्धा महाराष्ट्राचे रहिवासी नाही का? आम्हाला महाराष्ट्रात जगण्याचा अधिकार नाही का? मग आमच्या मागण्यांकडे सरकार का दुर्लक्ष करतंय? सरकारला माझा इशारा आहे की आम्ही पण या महाराष्ट्रामध्ये 1,05,00,000 आहोत. आमची लोक मुंबईच्या आजूबाजूलाच राहतात. विदर्भ, कोकण, मराठवाड्यात सगळीकडून लोक येतील आणि लाखोने येऊन मुंबई जाम करतील. या माध्यमातून इशारा देतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.